शॅम्पूमध्ये फक्त ही एक गोष्ट मिसळून तुमच्या घरातल्या सुद्धा झुरळ, पाली, मच्छर पूर्णपणे नाहीसे होतील। अगदी घरातल्याच वस्तू वापरणार आहोत, यासाठी कुठलंही महागडं केमिकल किंवा अजिबात मोठा खर्च करण्याची अजिबात गरज नाहीये। फक्त आज त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। सध्या पावसाळा सुरू आहे, पालींबरोबर झुरळांबरोबर मच्छरांचा सुद्धा आपल्या सगळ्यांना भरपूर त्रास होतो। तर त्यासाठी आज आपण घरगुती उपाय बनवत आहोत। सगळ्यात अगोदर इथं आपल्याला घ्यायचा आहे शॅम्पू। कुठल्याही ब्रँडचा तुम्हाला शॅम्पू वापरायचा आहे। आता इथं आपल्याला शॅम्पू का वापरायचा आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण त्या अगोदर साधारणतः 1 चमचा इतका शॅम्पू घेतलेला आहे अगदी। आता त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे एक स्टीलचं पातेलं। आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे। आता हे फिल्टर केलेलंच पाणी इथं मी वापरलेलं आहे। तुमच्याकडे साधं पाणी असेल ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता। आता त्यानंतर आपल्याला गॅस जो आहे तो चालू करायचा आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे। आता गॅस चालू केल्यानंतर पाण्याला थोडीशी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि तोपर्यंत तुम्हाला इथं दिसतंय मी घेतलेला आहे थोडासा लसूण। आता हा गावठी लसूण आहे, ज्याचा उग्र आणि तीव्र तिखट वास भरपूर असतो, जो भरपूर फायदेशीर ठरणार आहे या उपायासाठी। आता लसूण जो आहे तो आपल्याला व्यवस्थित असा सोलून घ्यायचा आहे। साधारणतः 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या आपल्याला या घरगुती उपायासाठी लागणार आहेत। तर व्यवस्थित आपल्याला शक्यतो तुम्ही इथं गावठी लसूणच घ्या, कारण तो भरपूर तिखट असतो आणि उग्र त्याचा वास असतो, त्याच्यामुळे हा लसूण आपल्याला इथं घ्यायचा आहे। आता या लसणासोबतच आपल्याला 2 ते 3 अजून खडे मसाले सुद्धा लागणार आहेत। आता ही प्रोसेस करण्यासाठी इथं मी घेतलेला आहे खलबत्ता। सगळ्यात अगोदर मी लसूण टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला 4 ते 5 इतक्या लवंग सुद्धा इथं वापरायच्या आहेत। आता त्यानंतर मी इथं घेणार आहे दालचिनी आणि सोबतच घेणार आहे 4 ते 5 किंवा 3 ते 4 इतक्या काळ्या मिरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता हे सगळे खडे मसाले मी इथं घेतलेले आहेत यासाठी की याचा जो तिखट, उग्र आणि तीव्र वास आहे, जो डासांसाठी किंवा पाली आणि झुरळांसाठी अतिशय घातक असतो, हा वास त्यांना ना अजिबात सहन होत नाही, त्यामुळे त्या भागामध्ये हे कधीच फिरत नाही। तर तुम्ही बघितलं असेल हे आपल्याला ना थोडंसं असं जाडसर कुटून घ्यायचं आहे, एकदम सुद्धा बारीक करायचं नाही, पण लसूण ठेचून घेतला की त्याचा जो तिखटपणा आणि उग्र वास आहे तो अजून जास्त यायला लागतो। आता त्यानंतर इथं तुम्हाला दिसते आहेत लिंबाची पानं। आता इथं तुमच्याकडे ताजी फ्रेश पानं असतील ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता माझ्याकडे फ्रेश पानं नाही आहेत, त्याच्यामुळे ही सुकवलेली जी लिंबाची पानं आहेत ती मी घेतलेली आहेत। आता हा घेतलेला कडुलिंबाचा पाला हा डासांचा सगळ्यात मोठा शत्रू आहे। याच्या गुणधर्मामुळे ना डास आजूबाजूला सुद्धा फिरकत नाहीत। आपण लहानपणापासून गावाकडे सुद्धा बघितलेलं आहे, या पाल्याची धुरी सुद्धा आपण सकाळ संध्याकाळ करतो, जेणेकरून मच्छरांचा आणि डासांचा त्रास होऊ नये। तर आता छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे। आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला मसाले जे आपण दरदरीत थोडेसे कुटून घेतलेले आहेत ते या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। त्याला सुद्धा एक हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे, जेणेकरून मसाल्यांचा जो उग्र, तिखट आणि तीव्र वास आहे तो या पाण्यामध्ये आपल्याला उतरला पाहिजे। या पाण्याचा अर्क अतिशय स्ट्रॉंग असा तयार झाला पाहिजे। सोबतच आपण इथं घेतलेली सुकवलेली लिंबाची पानं आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये घालायची आहेत आणि बारीक गॅसवर आपल्याला पूर्णपणे या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची, जेणेकरून या पूर्ण मसाल्याचे आणि पानांचे जे काही गुणधर्म आहेत, जे डासांसाठी, पालींसाठी, झुरळांसाठी घातक आहेत, ते सगळे या पाण्यामध्ये उतरतील आणि याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे। तो कशा पद्धतीने करायचा आहे हे सगळं तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर नक्की कळणार आहे। पण त्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा। आता त्यानंतर ना मी इथं थोडंसं 5 मिनिटं झाकण सुद्धा ठेवलेलं आहे, जेणेकरून पाण्याला छान अशी वाफ सुद्धा बसणार आहे। छान तुम्ही बघू शकता पाण्याची क्वांटिटी जी आहे ती थोडीशी कमी झालेली आहे आणि आता आपल्याला ना गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून घ्यायचं आहे। छान स्ट्रॉंग आणि इफेक्टिव्ह आपलं हे जे पाणी आहे ते तयार झालेलं आहे। सगळ्या गोष्टींचा चांगला असा अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे। आता हे पाणी थोडा वेळ ना मी असंच ठेवणार आहे, जेणेकरून ते नॉर्मल रूम टेम्परेचरला येईल। आता सध्या हे गरम आहे, तोपर्यंत पुढची प्रोसेस आपल्याला बघायची आहे। आता हे पाणी थंड होईपर्यंत मी इथं घेतलेला आहे थोडासा खाण्याचा सोडा। आता खाण्याचा सोडा सुद्धा आपल्याला या घरगुती उपायामध्ये वापरायचा आहे। मगाशी आपण जो शॅम्पू घेतला होता त्या शॅम्पूमध्ये साधारणतः अर्धा चमचा इतका खाण्याचा सोडा जो आहे तो मी इथं ॲड करते। तुमच्याकडे बेकिंग सोडा असेल तो सुद्धा तुम्ही ॲड करू शकता किंवा इनो असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता शॅम्पू आणि हा सोडा या दोन्ही गोष्टी आपल्याला छान अशा फेटून घ्यायच्या आहेत। आता इथे आपण वापरलेला आहे शॅम्पू। आता शॅम्पू घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शॅम्पूमध्ये जेव्हा आपण हे पाणी मिक्स करू ना, तेव्हा तुम्ही ते भिंतींवर किंवा घरातल्या कोपऱ्यांवर कुठेही माराल ना, तिथे ते व्यवस्थित चिकटून राहतं आणि या सगळ्या गोष्टींचा प्रभाव ना दीर्घ काळापर्यंत टिकण्यासाठी आपण इथं वापरलेला आहे शॅम्पू। तर असो, आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ॲड करायचं आहे कापूर सुद्धा। कापूर सुद्धा जंतू संसर्ग रोखण्यासाठी, घरातलं वातावरण सुगंधित आणि प्रसन्न करण्यासाठी भरपूर फायदेशीर ठरतो। म्हणूनच आपण सकाळ संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळतो।
तर इथे ना तुम्ही भीमसेनी कापूर किंवा साधा जो कापूर आपण पूजेमध्ये वापरतो ना तो वापरला तरीसुद्धा चालेल। साधारणतः 1 ते 2 वड्या ज्या कापराच्या आहेत त्या तुम्ही घेतल्या तरीसुद्धा चालतील। आता हा कापूर जो आहे ना तो तुम्ही अशा पद्धतीनं हातावर बारीक करून सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा खलबत्त्यामध्ये थोडासा बारीक कुटून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। आता हा सहज हाताने बारीक होतोय त्याच्यामुळे छान अशी मी याची पावडर करून याच मिश्रणामध्ये टाकणार आहेत आणि या तीनही गोष्टी आपल्याला छान अशा व्यवस्थित एकत्र अशा मिक्स करून घ्यायचे आहेत। तोपर्यंत साईडला जे पाणी आहे ते सुद्धा थंड होत आहे। आता याची पुढची स्टेप सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते। आता हे पाणी जे थंड झालेलं आहे ते एका गाळणीच्या मदतीने आपल्याला याच बाउलमध्ये जे आहे ना ते व्यवस्थित गाळून घ्यायचे। आता तुम्ही बघू शकता पाण्याची क्वांटिटी सुद्धा पहिल्या पाण्यापेक्षा कमी झालेली आहे आणि पाण्याचा रंग सुद्धा चेंज झालेला आहे। याचा अर्थ या सगळ्या गोष्टींचा स्ट्रॉंग आणि तीव्र जो अर्क आहे, उग्र वास आहे तो पाण्यामध्ये पूर्णपणे उतरलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड केल्यानंतर छान असा फेस सुद्धा तयार होतोय कारण आपण याच्यामध्ये शॅम्पू सुद्धा ॲड केलेला आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्यायचे जेणेकरून आतापर्यंत वापरलेल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत या पाण्यामध्ये छान अशा डायल्यूट होऊन भरपूर इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल असं हे आपलं पाणी तयार होणार आहे। याच्या अगदी एका वापरामध्येच तुम्हाला चांगले रिझल्ट 100% बघायला मिळतील। आता तयार करून घेतलेलं हे पाणी कशा पद्धतीने वापरायचं हे मी तुमच्यासोबत अगोदर शेअर करते। आता शक्यतो ना हे पाणी जे आहे ते आपल्याला एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे कारण याचं ॲप्लिकेशन करणं आपल्याला भरपूर इझी होईल कारण पालींचा आणि झुरळांचा वावर शक्यतो घराच्या वरच्या भागांमध्ये जास्त असतो आणि तिथे आपल्याला अशा पद्धतीच्या स्प्रे बॉटलचा फायदा होतो। तुमच्याकडे याच्यापेक्षा अजून मोठी एखादी स्प्रे बॉटल असेल जिचा स्प्रे छान होतो ती तुम्ही वापरली तरीसुद्धा चालेल। आता याच्यामध्ये हे जे तयार करून घेतलेलं पाणी आहे हे आपल्याला व्यवस्थित असं भरून ठेवायचं आहे। आता याच्यातलं पाणी संपल्यानंतर तुम्ही फ्रेश पुन्हा अशा पद्धतीनं पाणी बनवू शकता किंवा पहिल्यांदाच बनवताना तुम्ही हे जास्त क्वांटिटीमध्ये बनवून फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता। आता तयार करून घेतलेलं हे जे पाणी मी स्प्रे बॉटलमध्ये भरलेलं आहे तर ते तुम्हाला जिथे जिथे झुरळांचा किंवा पालींचा किंवा डासांचा जास्त वावर असेल म्हणजे घरांच्या खालचे वरचे कोपरे, दाराच्या मागची बाजू, घरातलं अंगण, टेरेस किंवा गार्डन अशा पद्धतीनं जिथं तुम्हाला वावर त्यांचा जास्त वाटत असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे स्प्रे करून घ्यायचं आहे। साधारणतः याचा वास तुम्ही हे स्प्रे केल्यानंतर 3 ते 5 दिवस आरामामध्ये टिकतो त्यामुळे दररोज तुम्हाला हे स्प्रे करण्याची अजिबात गरज लागणार नाही। आता शक्यतो किचनमध्ये झुरळांचा वावर जास्त असतो किंवा घरामध्ये लाईट्स बंद केल्यानंतर झुरळांचा वावर भरपूर जास्त असतो त्यामुळे झोपायला जाण्यापूर्वी जिथे तुम्हाला झुरळांचा वावर वाटत असेल किंवा पालींचा वावर वाटत असेल अशा ठिकाणी तुम्हाला हे स्प्रे करून घ्यायचं आहे। आता हे स्प्रे केल्यानंतर सुद्धा लगेच तुम्हाला साफ करायचं नाही कारण 3 ते 5 दिवस या पाण्याचा व्यवस्थित स्ट्रॉंग वास जो आहे तो व्यवस्थित तसाच राहतो आणि याच्यामध्ये ना कुठलीही तेलकट गोष्ट किंवा केमिकल आपण वापरलेलं नाही आहे त्याच्यामुळे ते लगेच काढण्याची सुद्धा गरज नाही कारण ते भिंतींवर जरी तुम्ही मारलं तरी अजिबात खराब किंवा मळकट दिसत नाही। तर अशा पद्धतीनं तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा याचा वापर नक्की करायचा आहे। तुम्हाला सुद्धा भरपूर चांगले रिझल्ट याचे बघायला मिळतील। तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल तर तुम्ही सुद्धा हा घरगुती उपाय नक्की करून बघा आणि याचे रिझल्ट्स मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा। सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।